मराठी कथा रुंझुन पैंजणाची काद भाग पहिला. मराठी स्टोरी ड्रामा रुंझुन पैंजणाची काद. दुडूदुडू धावणाऱ्या दोन बालिका. पायातल्या पैंजणाची छमछम ध्वनी व हास्यांचे फवारे ऐकून वातावरणात धमाल करीत रिया आणि सिया चाललेली धम्मा चौकडी पाहून आई सुमेधा रिया व सियाला सारखी आवाज देत होती. अगं इकडे तिकडे पळून पडशील ना रिया. सिया तू मोठी आहे ना. किती पळापळ सुरू आहे तुम्हा दोघींची. या म्हणते ना दूध नाश्ता करून घ्या उठल्या उपाशी पोटी. असं धावू नये बाळा. परंतु रिया सिया आपल्याच धुंदीमध्ये खेळत होत्या. रिया म्हणाली, काय ग आई, परवा तू म्हणाली जेवण झाल्यावर असं लगेच धावू नये. अगं आई खेळू दे ना थोडा वेळ म्हणत एकमेकांचा पाठलाग करीत होत्या. मी आज रियाला हरवणारच आहे. ही माझ्यापेक्षा छोटी असून नेहमी मला हरवते. आज बघ मी तिला कशी पकडते. आई सुमेधाने अजून आवाज दिला आणि म्हटलं, येता की नाही. तेव्हा निमूटपणे रिया आईच्या मागे येऊन चुपचाप उभी राहिली. आईचं लक्ष नव्हतं. आई अजून आवाज देत तशीच रिया पाठीमागून निघून जोराजोराने हसायला लागली. ही बालिश गंमत पाहून सुमेधा मनातून सुखावली आणि हळूच दोघींचेही कान लाडाने पिरगाळले. तेवढ्यातच राघव पण आला. राघवला रिया सिया जाऊन बिलगल्या. रिया आपल्या बोबड्या बोलाने म्हणाली, पप्पा ही सियादीने बघा मला किती पळून लावले. सुमेधा मध्येच म्हणाली, बस झालं असेल, चला नाश्ता करा आता. राघवला उद्देशून सुमेधा म्हणाली, चला तुम्ही पण तयार होऊन नाश्ता करा. ऑफिसला वेळ होईल, मी स्वयंपाक करते. सियाला आवाज देऊन सुमेधा म्हणाली, बेबी बाईला बोलून आण, लवकर ये म्हणावं. दिवाळीचे दिवस आहे, काम करून स्वच्छता अजून पूर्ण झालेली नाही. वरून फराळ कधी करायचा. सिया म्हणाली, आम्हाला सुट्ट्या असून खेळू सुद्धा देत नाही. धावू नकोस, पडशील उपाशी पोटी. धावू नकोस, पडशील. कधी म्हणते पोट भरले आहेस, धावू नकोस. कधी खेळायचं हो पप्पा आम्ही. असं लाडात बलने राघवलाही पाजर फोडणारा होता. रिया म्हणाली, आम्हाला फटाके हवीत बाबा. तशीच सिया म्हणाली, नको पप्पा, मला फटाके नको, मला फार भीती वाटते पप्पा. राघव म्हणाला, अगं सिया, फटाके आपण असे आणूया की ज्या फटाक्याचा आवाज होणार नाही. मग तर चालेल ना. मग तर झाले ना. सिया टाळ्या वाजवायला लागली. अरे वा, छान, मग तर आवडेल मला. रिया लगेच म्हणाली, डरफोक कुठली, तुला काय होते. चुटपुट आवाज झाला तर. फटाक्याशिवाय मजा येत नाही दिवाळीला. मुकी फटाके आणायला सांगतेस पप्पाला. दीदी नाही तरी अशीच करते. आई म्हणाली, चला झाली असेल बडबड, चला घ्या नाश्ता, दूध आणि लागा तयारीला. राघवला उद्देशून सुमेधा म्हणाली, बाजारात पण जायचे आहे. किराणा आणि भाजीपाला पण आणायचा आहे. मुलींना फटाके पण आणायचे आहे. लवकर करा, दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज नरक चतुर्थी, यमदीपदान, परवा लक्ष्मीपूजन. मला अनाथालयात फराळ पण द्यायचा आहे. आज माझ्या BCची पार्टी आहे. नीताकडे तिकडे पण मला जायला हवं. अनारशाचे तांदूळ काढायचे आहे. चक्कीवर पण आजच दळण द्यायचे आहे. चकलीची भाजणी करायची आहे. कितीतरी कामे आहे. ही बेबी बाई अजून आली कशी नाही. हिला मुळीच चिंताच नाही. येत असेल आपली डोलत. राघव सुमेधाला म्हणाला, तू पण चल बाजारात जाऊया. संध्याकाळी मी आज लवकर येतोय ऑफिसमधनं.
तुला पण छानपैकी साडी घ्यायची आहे ना? दिवाळीसाठी मुलींना कपडे द्यायचे आहे. तुझ्याशिवाय कसं शक्य आहे मला काही समजत नाही. माझी चॉईस तडकफडक तुला ती नाही आवडणार. माझी चॉईस तडकफडक नाही तुला आवडणार, सुमेधा म्हणाली. माझं येणं कसं शक्य होईल? दिसतात की नाही तुम्हाला माझी कामे? हे करू का ते करू असं झालंय मला. राघव म्हणाला, किती टेन्शन घेते तू. दिवाळी म्हणजे एन्जॉय करायचा छान, तेव्हाच घरात लक्ष्मी आणि सुख समाधान येत असते. आपण खूप आनंदाने सावकाशपणे सर्व गोष्टी वेळेपर्यंत व्यवस्थित करूया. तू काळजी नको करू. सुमेधा, हा आनंद म्हणजेच दीपावली नाही का? मन आनंदित उत्साहित असेल ना तर रोजचीच दिवाळी हो ना? सुमेधा म्हणाली. हो, तुम्ही म्हणता ते खरं आहे हो, पण माझं मन सर्व व्यवस्थित झाल्याशिवाय नाही मानत. टिफिन झाला आहे तयार, तुम्ही ऑफिससाठी तयार व्हा. राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. राघव जाता क्षणभर उसंत द्यावी म्हणून सुमेधा आरामात सोफ्यावर बसली आणि भूतकाळात विचरण करू लागली. आपले 10 वर्षापूर्वीचे जीवन आठवून मनाला म्हणाली, किती पटकन जातात ना ही वर्ष. लग्नाला 10 वर्ष कधी पूर्ण झाली कळलेच नाही. मुली पण पटकन मोठ्या झाल्या. हा कालचक्र किती फास्ट फिरत आहे आमचं. लग्न झालं तेव्हा राघव किती लाजाळू व गंभीर होता, आता किती मिस्किल झालाय. लग्नाच्या पहिल्या दिवशीची गोष्ट तिला आठवली व ती खुदकन गालातच हसली. चल चित्रवाणी सारखी एक गोष्ट सुमेधाला आठवू लागली. ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी आम्ही इतके थकलो होतो की मधुचंद कशाला म्हणतात हे सुद्धा कळलं नाही आणि पहिली रात्र ही सुद्धा आम्हाला समजली नाही. कशाचा मधुचंद आणि कशाचा हनीमून, पण मला अजूनही तो सुखद काळ आठवतो आणि त्या गोड आठवणीच्या स्मृती सुमेधा कित्येक वेळ तिथेच बसून होती. आता सारखी तेव्हा सुविधा नव्हती. सर्व कामे स्वतःच करावी लागत असे आणि नोकर चाकर पण कमीच असायचे. विवाह सोहळ्यात काम करून घरची शेजारची नातेवाईक सर्व कशी थकून जायची, परंतु उल्हासाची बरसात असायची. आता सारखं तेव्हा कॅटर्स नव्हते, हॉटेल नव्हते, ऑर्डर नव्हती. सर्व पक्वान घरी आचारीला बोलावून करावं लागायचे. मंडप डेकोरेशन घरातल्या अंगणातच असायचं. तेव्हा हॉलची किंवा लॉन्सची व्यवस्था नव्हती. घरीच अंगणामध्ये मंडप टाकून लग्न व्हायची. आजचा जमाना किती बदलला आहे. आजकाल फक्त पैसे खर्च करायचे, बाकी काही करायचं नको. त्यासाठी सारे जग पैशाच्या मागे धावतात. पैसा असला की सगळ्या वस्तू पायाजवळ असते. सुमेधा विवाह झाल्यावर थकून भागून कशी तरी बेडवर बसली होती. नव्या नवरीचा सोहळा शृंगार, भरजरी पैठणी घालून अनेक दागिन्यांचा भार, वय 18 वर्ष. त्या वयात विवाह सोहळ्याची किती हौस, परंतु रीतभात परंपरा सोपस्कार करताना जीव अगदी मेटाकुटीत जायचा. मन गुदमरल्यासारखं. तरी पण पारंपरिक पद्धतीने आपला विवाह व्हायला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून कित्येक स्वप्न अंतरंगात साठवायचे. उन्हाळ्यातला मे महिना सतत घामाघूम झालेली मंडळी जास्तीत जास्त लग्न सोहळ्यातच व्हायची. त्या दिवसात इतर कामे नसल्यामुळे सर्वांना भरपूर वेळ मिळायचा. शेतीवाडीची कामे नसल्यामुळे आणि शाळेला सुट्ट्या असल्यामुळे लग्न कार्याची भरभराट असायची. जिकडे तिकडे लगबगीने येणे जाणे वर्दळ असायची. कधी कधी एकाच दिवशी 2 ते 3 लग्न व्हायचे. सुमेधाचाही विवाह मे महिन्यातच झालेला होता. सर्व सोपस्कार करता जीव कासावीस झाला होता.
मधुचंद्राच्या रात्रीची गोष्ट काही वेगळीच होती. मी नवी नवरी नटून थटून बेडवर बसले होते. मला काही सुचत नव्हते. राघवने माझ्या मनातला घोळ समजून मला म्हणाला, तू फ्रेश हो, साधे कपडे घाल, दागिने वगैरे काढून ठेव, तुला बरे वाटेल. सुमेधा बाजूच्या रूममध्ये कपडे बदलण्याकरिता गेली तेव्हा राघव बेडवर बसला होता. सुमेधा लगेच फ्रेश होऊन बेडरूममध्ये आली तर बघते काय, राघव मस्त निर्दिष्ट झाला होता आणि गाढ झोप लागलेली होती. तो निरागस वाटत होता. उगाच डिस्टर्ब होतो म्हणून सुमेधाने तेथेच खाली चटई टाकली. थकवा असल्यामुळे पटकन झोप लागली. सुमेधाला खूप थकल्यासारखं वाटत होते. तरी पण पहाटेला उठून बाहेर अंगणात आली. पहाटेचा तो गुलाबी संत गार वारा, स्वच्छ वातावरण मनाला आल्हाद ठेवून गेला. त्या पक्ष्यांचा किलकिलाट, गाई वासरांचे हंबरणे, वातावरणात मोहक सुगंध पसरला होता. सुमेधाच्या तनामनात स्फूर्ती आली. तिचे चहूकडे नजर भिरकावली. झुळझुळ वाहणाऱ्या त्या पवन लहरी मनाला उल्हास देऊन गेल्या. शीतल थंड हवेत भरभरून श्वास घेते व चौफेर नजरेत फिरकावली. आकाशात सूर्योदय व्हायला तत्पर होते. मनाला मोहून टाकणारी नीलन भात लाली पसरलेली होती. सूर्योदयाला ती बघत होती. सूर्य हळूहळू तिच्याजवळ मोठ्या उत्साहाने येऊ लागला. तो तेज पूज आपल्या कपाळावरचे कुंकू असावे असा भास सुमेधाला झाला. तिचा चेहरा कोवळ्या किरणांनी लालीलाल झाला. ती लाजून स्वतः आपल्याच रूपाला निहाळत होती. किती निरागसपणा की वेडेपणा होता. मनाशीच पुटपुटली, आज मला काय झालंय, मी अशी का वागत आहेस, आणि झटकन मागे पळली. तोच तिला थंड हवेची झुळूक स्पर्शून सरकन निघून गेली. तिच्या अंगणात रोमांच उभे राहिले. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने त्याच्याकडे लक्ष न देता रूममध्ये प्रवेश केला. रुंझुन पैंजणाची कात अशीच ही कथा आहे आणि भाग 2 लवकरच येणार आहे. तर ही स्टोरी बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.